जून महिन्यात पाऊस पडला की आपली गडबड सुरू होते लोणचं घालण्याची. आज पण आपण छानपैकी जे लोणचं घालणार आहोत ना, कैरीचं लोणचं, छान चटपटीत, पण हे घरचा मसाला वापरून आपण हे लोणचं बनवणार आहोत. हे जेणेकरून लोणचं अजिबात नासत नाहीत. मी वर्ष 2 वर्ष जरी ठेवलं तरी लोणचं अजिबात नासणार नाही. थोड्याशा काळजी घेतली पाहिजे आपण. काय काय काळजी घेतली पाहिजे हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला रेखाच कुक हाऊसमध्ये. येथे मी या 2.5 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्यातल्या कोया वगैरे गेल्या तर 2 किलो आपण धरूया, की वजनी 2 किलो कैऱ्या मी घेतलेल्या आहेत. आणि या कैरीच्या फोडी केल्यात. अतिशय स्वच्छ पुसून घ्यायच्या, प्रत्येक फोड अशी छान पुसून घ्यायची. आणि काही काही गोष्टी आपण जर पाळल्या तर लोणच्याला अजिबात बुरशी किंवा फंगस आपण म्हणतो ते लागणार नाही आहे. तर बघा, प्रत्येक फोड मी अशी छान कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेणार आहे, की जेणेकरून त्याच्यात अजिबात घाण, कारण की फोडताना बऱ्याचदा कचरा जातो, धूळ जाते. तर त्यामुळे ह्या फोडी आपल्याला एकदम छान स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. प्रत्येक फोडीकडे लक्ष द्यायचं की कशा आपण पुसून घेणार आहोत. कुठेही त्याच्यात कचरा घाण राहता कामा नये. ते याच्यावर डिपेंड आहे आपलं की लोणचं कसं आपल्याला टिकवायचं आहे. ते छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करूया. अशा या सगळ्या फोडी आपण पुसून घेतल्या की मग आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर या जवळपास 2 ते 2.5 किलो या कैऱ्या आहेत. आणि प्रमाणसुद्धा मी सांगितलं याप्रमाणे घेतलं ना तर लोणचं म्हणजे मसालेदार तर होतंच होतं, पण अतिशय चविष्ट होतं. आणि प्रमाण योग्य पाहिजे. मिठाचं प्रमाण, मोहरीचं प्रमाण, तेलाचं प्रमाण, जास्त पण तेल नको, कमी पण नको. कारण की जास्त तेल झालं तरी शेवटी आपल्याला त्या लोणच्याचा वास येतो. तर अशा रीतीने मी हे सगळ्या फोडी सगळ्या पुसून घेतल्या. आणि बघू शकता की बघा ताटामध्ये कशा त्याच्या सालं वगैरे कोळीच्या राहतात. तर अशा ह्या आपण कोळी छान पुसून घेतलेल्या आहेत. आता याला काय करायचं, आपल्याला मीठ आणि हळद लावून ठेवायच्या. कारण की जर कैरी आंबट असेल तरच लोणचं चांगलं होतं. पण आंबटपणा घालवायचा. जास्त आंबटसुद्धा आपल्याला लोणचं खायला नको वाटतं. पण कैरी आंबट पाहिजे, पण आंबटपणा आपल्याला काढून टाकायचा. तर त्यासाठी या ज्या सगळ्या फोडी आहेत या आपल्याला हळद आणि मीठ लावून ठेवायच्या आहेत. तर याच्यात आपण एक अर्धी वाटी मी मीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी म्हणजे जवळपास 100 ग्राम आहे हे मीठ. कारण की नंतर आपल्याला कमीच मीठ लागणार आहे. सुरुवातीला हे मीठ टाकले आपण. आणि याच्यात आपल्याला टाकायची 1 मोठा चमचा भरून हळद. आणि छान सगळं हलवून ठेवायचं. या मिठामुळे काय होतं, त्या कैरीला पाणी सुटतं. बघा आता हे सगळं अशा प्रकारे आपण मिसळून घेणार आहोत की प्रत्येक फोडीला हे मीठ आणि हळद लागेल. आणि हळद तर तुम्हाला माहीतच आहे की जंतुनाशक आहे. हळदीने ही बुरशी लागणार नाही आहे. प्रत्येक वेळेत आपण लोणचं असो कुठल्याही ठेवणीतला आपला जे करतो आपण, तक्कू असू दे, चुंदा असू दे, तर हळदीचं प्रमाण आपण टाकतो. कारण की जेणेकरून जंतुनाशक असल्यामुळे ते लोणचं किंवा तक्कू आपल्या खराब होत नाही. तसं हे मी लावून ठेवले. आणि याला थोडंसं 2 ते 3 तास तरी, कमीत कमी 3 तासाच्या वर ठेवलं तर अतिशय चांगलं. पण कमीत कमी 3 तास तरी आपल्याला ठेवलं पाहिजे. कारण काय होतं, तरच आपल्याला पाणी सुटेल या फोडींना. तर असे मी याचं झाकण ठेवून दिलेलं आहे. 3 ते 4 तास आपण असं ठेवूया. आणि मग बघू की कितपत पाणी सुटेल. आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे की जो आंबटपणा जास्त आहे, जास्त आंबट असेल तर लोणचं नको वाटतं. तर आंबटपणा आपल्याला याच्यातला घालवायचा आहे. आता आपण बघूया याच्यात. बघा हे सगळं आपण जे पाहिलं तुम्हाला लगेच दिसून येईल की बघा पाणी कसं सुटलेलं आहे. इथे आपण बाहेरचं पाणी लागू दिलं नाही आहे. बाहेरच्या पाण्याचा कुठलाही थेंब लागू द्यायचा नाही. ते बघा छान. आता हे सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं सावकाशपणे. असं वाटतं ना की बाहेरचं आपण जास्त वरतून काही पाणी टाकलं असेल, पण नाही. हे फक्त त्या मिठामुळे आणि हळदीमुळे एवढं पाणी सुटलेलं आहे. आणि आपण जर तसंच ठेवलं असतं तर ते लोणचं खूप असं खार होतं त्याचा, असं पाणी खाली राहतं आणि मग खायला नको वाटतं. तर शक्यतो असे पाणी काढून टाकले म्हणजे आंबटपणा पण कमी होतो आणि मसाला चिटकून राहतो. ना तर पाणी जास्त असेल तर फोडींना मसाला पण चिटकून राहत नाही. तर असे पाणी मी काढून टाकलेलं आहे.
या फोडीमध्ये आपल्याला पुन्हा हळद टाकायची काही गरज नाही, आधीच आपण हळद टाकली आहे. आणि या पाण्याचा उपयोग आपल्याला तांब्याची भांडी वगैरे घासण्यासाठी सुद्धा होतो. आंबटपणामुळे तांब्याची भांडी किंवा पितळीची भांडी तुम्ही धुवू शकता. तर इथं बघा, मी ही मोहरीची डाळ घेतली आहे. 2.5 किलो आपल्या कैऱ्या आहेत आणि त्याच्यासाठी मी 150 ग्राम मोहरीची डाळ घेतली आहे. म्हणजे शक्यतो काय, 1 किलोला 50 ग्राम, 2.5 ते 3 किलो आहेत तर 50 ग्राम म्हणजे 150 ग्राम आपण डाळ घेतली आहे. आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे. इथे मी एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे, 1 कप आपण म्हणूया, ज्याने कपाचं प्रमाण असेल ते. आणि मीठ आता थोडंसं कमी टाकायचं. एक आपण 50 ग्रामच हे मीठ घेतलेलं आहे, म्हणजे पाववाटी, कारण की मिठाचा वापर आपण केलेला आहे. आणि 1 मोठा चमचा मेथ्या. आणि इथे मी थोडेसे 10 ते 12 लवंगा, दालचिनीचा तुकडा आणि एक 10-12 दाणे आपली काळी मिरी. हे छान चव येते हे टाकले की लोणच्याला. आणि आपल्याला हवा आहे हिंग. हिंगाशिवाय तर लोणचं आपलं चांगलं होणारच नाही. तर 1 चमचाभर मी तर हिंग घेतला आहे. हे सगळं आपल्या घरातलं साहित्य आहे. कुठल्याही प्रकारचा ब्रँडेड मसाला, कुठल्याही कंपनीचा मसाला आपण वापरलेला नाही. त्यामुळे लोणचं हे खूप छान होणारच याची मी तुम्हाला खात्री देते. आता पहिल्यांदा काय करायचं, आपण हे गरम करायची आहे, भाजायची नाही बरं का. कारण की बाजारातून आपण जेव्हा ही आणतो मोहरीची डाळ ना, तर ती थोडी ओलसर असते. तर ती भाजायची नाही, फक्त गरम करून घ्यायची की जेणेकरून त्याचा ओलसरपणा, दमटपणा जाईल. तसंच मेथ्या आणि लवंग, मिरी, दालचिनी हे सुद्धा भाजून घ्यायचं, तेल नाही वापरलं आपण. आणि याची पूड करून आपण बाजूला ठेवायची आहे. पूड जरा जाडसरच ठेवायची आपल्याला. आणि हे सगळं आपल्याला काय करायचं का बाजूला ठेवून टाकू. आणि ही जी आपण ना डाळ जी गरम करून घेतली मोहरीची डाळ, ही मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. आता मिक्सरमध्ये का फिरवायची, तर हे फोडीना चिटकेल, कारण की डाळ थोडीशी मोठी मोठी असते आणि ती मग फोडीना चिटकत नाही. तर त्यामुळे ही चिटकून घ्यायची. तवा ठेवला आपण गरम करायला. याच्यावर मी हिंगाची पूड टाकली आहे. ज्या बरणीत आपल्याला लोणचं टाकायचं आहे ना, त्या बरणीला मी इथे हिंगाचा धुरी देऊन घेते, की जेणेकरून हिंगाच्या धुरीमुळे ती स्टरलाइज केल्यासारखे होतात. आणि स्टरलाइज केल्यामुळे हे आपल्याला नासत नाही, आपलं बुरशी येत नाही. बघा, तुम्ही बघू शकता की मस्त त्या तव्यावर मी ठेवलं आणि हे छान लगेच झाकण लावून बाजूला ठेवलं आहे. आता इथे मी थोडंसं तेल घेते सुरुवातीला. जवळपास 1 किलो तेल मी घेतलेलं आहे. त्यातलं आधी थोडं टाकायचं, नंतर बाकीचं टाकायचं. हा मसाला जो आहे सगळा, म्हणजे आता आपण मिक्सरमधनं बारीक केलेली ही मोहरीची डाळ, तिखट, थोडंसं 50 ग्राम मीठ. मिठाचं प्रमाण का टाकतो आहे, तर ते टिकावं म्हणून, प्रिझर्वेटिव्ह म्हणून. आपण केलेली पूड आणि हिंग आणि हे थोडंसं मीठ, हे सगळं छानपैकी आपण कालवून घ्यायच्यात. फोडीला सगळा मसाला लागला पाहिजे. तुम्ही बघू शकता किती साध्या सोप्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत, पण लोणचं मात्र एकदम चविष्ट. त्यामध्ये आपण जर जे तेल वापरले ना, ते आपण मोहरीचं तेल वापरले. तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता, पण इथे मी मोहरीचं तेल वापरले, जेमिनीचं मोहरीचं, की जेणेकरून त्या लोणच्याला ना असा मस्त खमंग वास येतो. अगदी बरणी जरी उघडली तरी मस्त वास येतो. थोडंसं तेल टाकले आपण इथे आणि या सगळ्या पोळी छानपैकी कालवून घेतल्यात. आणि जे आपण हिंगाची मस्त धुरी दिलेली बरणी होती, थोडंसं खाली 1 चमचा मीठ टाकलं आणि या सगळ्या घोळून या सगळ्या फोडी आपल्याला या बरणीमध्ये टाकून घ्यायच्यात. दोन्ही बरण्या मी छान भरणार आहे. या बोनविटाच्या बरण्या आहेत. तर तुम्ही तुमच्याकडे ज्या पूर्वी तर चिनी मातीच्या पण बरण्या असायच्या बघा, तर त्यामध्ये सुद्धा लोणचं छान टिकायचं. तर आता काही चिनी मातीची बरणी नाही माझ्याकडे, या बोनविटाच्या बरण्या होत्या माझ्याकडे 2, तर त्याच्यात मी हे लोणचं टाकते. या फोडी 2.5 किलोच्या फोडी या माझ्या 2 बरण्यामध्ये मस्त होतं. सुरुवातीला या बरण्या आपल्याला भरलेल्या दिसतात, पण 2-3 दिवस जसे जातील तसे हे सगळं फोडी खाली खाली जातात, थोडी बरणी रिकामी होते. आणि हे तेल टाकायचं आपल्याला थोडं थोडं सगळं, आधी थोडं थोडं टाकून घ्यायचं. आणि कलर तर या लोणच्याचा इतका सुरेख येतो म्हणून सांगू तुम्हाला. तसं छान मिसळून टाकलं की वरतून हे सगळं तेल आपल्या दोन्ही बरण्यामध्ये आपण टाकूया. तुमची जर मोठी बरणी असेल तर एकाच बरणीमध्ये हे सगळं बसून जाईल. माझ्याकडे 2 बरण्या होत्या म्हणून मी या 2 बरण्यामध्ये हे सगळं तेल टाकलं आहे.
मस्त कलर येणार आहे बघा तुम्ही. सतत 2-3 दिवसांनी हलवायचं, नेहमी हलवायचं त्याला, म्हणजे खालचं वर वगैरे मीठ मिक्स होईल आणि लगेच ते लोणचं छान मुरेल आणि टिकेल पण जास्त दिवस. असं बरणी लावून, बरणीचं झाकण लावलेलं आहे. पूर्वीचे लोक दादरा म्हणायचे बघा, दादरा बांधणे म्हणजे बरणीला एक स्वच्छ कापड असं बांधून ठेवायचं, जेणेकरून बाहेरची हवा, धूळ, पाणी काही जाणार नाही. तर असे बघा मस्त दिसते ना, छान अगदी मस्त तो तवंग छान लाल बुंद लोणचं. कारण की मिरची पण आपली छान वापरली आपण लाल बुंद. तर असं हे लोणचं तुम्ही पण करा, पटकन करा आणि मला सांगा कसं झालं आहे.